करते सुधारक कर्वे हा पाहतोय. याच्यामध्ये लेखक जे आहेत ते डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे काय आहेत, लेखक आहेत. ते प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत. एप्सिलॉन ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. राजा शहाजी ही महाकादंबरी प्रसिद्ध आहे. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी. अरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित आहे. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. बघा की महर्षी धोंडो केशव कर्वे एक महान समाज सुधारक आहेत आणि त्यांचं वय जर आपण पाहिलं तर 105 वय आणि ह्या 105व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. म्हणजे आयुर्मर्यादा आज जर आपण पाहिली तर एवढी आयुर्मर्यादा आपल्याला क्वचितच पाहायला मिळते. माझ्या आजोबांचे डोळे टिचले, म्हणजेच काय रे की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. म्हणजेच काय रे की त्यांचं नाव घेतल्याबरोबर जर डोळ्यात पाणी येत असेल तर त्यांचं कार्य किती महान असेल हे वेगळं सांगायला नको आणि म्हणूनच डोळे भरून आले. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. म्हणजे खरे देशाला स्वातंत्र्य जे मिळालं ते देखील त्यांच्या समोरच मिळालं. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. म्हणजेच काय की स्वातंत्र्य फक्त देशाला मिळालं कागदोपत्री किंवा सर्वांना समजण्यासाठी, परंतु खऱ्या अर्थानं प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं का हे जाणून घ्यायला हवं आणि याची जाणीव त्यांना होती. या देशातील स्त्री गुलाम आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. आणि मग जे समाजातलं वास्तव आहे ते त्यांच्या समोर आलं की देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असं नाही. स्त्री अजूनही कशी आहे, गुलामगिरीमध्ये आहे. अजूनही तिला समाजामध्ये मानाचं स्थान नाही. समाज तिच्याकडे अजूनही ज्या सन्मानाने बघायला हवं आहे त्या सन्मानाने बघत नाही. आणि अशा वेळी काय करावं लागेल तर या स्त्रीला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान यायला हवं
म्हणजे तिला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तिला समजायला हवं, भान यायला हवं, कळायला हवं की आपण गुलाम आहोत, की जेव्हा आपल्यावरती एखादा होतो आहे, अशा वेळी आपल्यावर अन्याय होतो आहे हे त्या व्यक्तीला समजायला हवं, तेव्हाच त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला जातो. तसंच त्या स्त्रीला समजायला हवं की आपण कसे आहोत, गुलामगिरीवर आहोत, आपल्याला स्वातंत्र्य नाही, आपण कोणाच्या तरी कळसूत्री भावलीसारखं कोणीतरी सांगत आहे आणि आपण ऐकतो आहोत, अशा प्रकारे आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहोत आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळायला हवं. आपण दुसऱ्यांचे गुलाम आहोत आणि हे केव्हा समजणार आहे, तर हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे ही गोष्ट जी आहे, हे वास्तव जे आहे, हे जेव्हा समजणार आहे की जेव्हा स्त्री शिक्षित होईल तेव्हाच हे समजणार आहे. म्हणजे जेव्हा स्त्रीचं शिक्षण होईल आणि ती शिक्षण घेईल तेव्हा तिला काय होणार आहे की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अर्थ समजणार आहे. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. परंतु पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती की स्त्रीला आपण गुलामगिरीत आहोत हेच समजत नव्हतं मुळात, आणि आपल्याला चूल मूल किंवा आपल्याला जसं घरातून सांगितलं जाईल, जशी आज्ञा येईल तसंच वागणं, आपली ही गुलामगिरी म्हणजे आपलं जीवन असंच आहे, हा एक आपला दागिना आहे, हा एक आपला संस्कार आहे आणि हा आपण सोडायचा नाही. अशा प्रकारचे जे संस्कार आहेत हे संस्कार स्त्रियांवर होते किंवा असं वातावरण हे त्या काळामध्ये होतं. मग आपल्या समाजामध्ये स्त्रीचं स्थान देवीचं आहे असंही भासवलं जात असेल. मग समाजामध्ये फक्त काय करत होते रे की असं दाखवलं जात होतं की समाजात स्त्रीचं स्थान जे आहे ते कसं आहे, देवीचं स्थान आहे. म्हणजे देवीला ज्या पद्धतीनं स्थान दिलं जातं तसं स्थान स्त्रियांना समाजामध्ये आहे असं भासवलं जात होतं, म्हणजे दाखवलं जात होतं. पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाईल. परंतु काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती होती की तिचा छळ केला जात होता, तिला त्रास दिला जात होता, तिच्यावरती अन्याय होत होता, तिला एक माणूस म्हणून सुद्धा वागणूक दिली जात नव्हती. आणि अशा प्रकारचं वातावरण हे त्या काळामध्ये होतं. सबब कारण तिने शिक्षित आणि म्हणून तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. आणि त्याच्यामुळं हा जो अन्याय आहे, कुठेतरी आपल्यावरती अत्याचार अन्याय होतो आहे हे त्या स्त्रीला समजाय आणि तिला आपल्याला स्वातंत्र्य जगायचं आहे, गुलामगिरीत नाही, याचं भान यायला हवं. आणि यासाठी तिनं शिक्षण घेणं फार महत्वाचं होतं. कारण जोपर्यंत ती शिक्षित होत नाही, बाहेर जात नाही, समाजामध्ये जात नाही आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे हे तिला समजत नाही, तोपर्यंत हे कसं होतं रे, अशक्य होतं. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होतं. कारण का की पूर्वीच्या काळी असणाऱ्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, आणि अशा रूढी परंपरांमधून स्त्रियांना बाहेर काढणं किंवा त्यांना शिक्षणासाठी समाजामध्ये बाहेर पाठवणं ही गोष्ट अतिशय कठीण होती. आणि हे चित्र त्यांच्या समोर होतं. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असं वाटणं म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. आपल्याला माहिती आहे की आपण जर एखादं काम समाजाच्या रूढी परंपरेच्या करत असू तर ते फार त्रासदायक होतं. म्हणजेच काय, मुळात जिच्यासाठी आपण काम करतो आहोत तिला तरी समजायला हवं की हे आपल्यासाठी आहे. आणि म्हणूनच हे काम कसं होतं रे की खडकावर डोकं, एखादा दगड आहे त्याच्यावर डोकं आपटलं तर दगड फुटणारच नाही, आपलंच डोकं फुटणार आहे. आणि अशा पद्धतीचं वातावरण तिथं होतं की त्या स्त्रियांना आपण सांगायला गेलो तर काय होणार आहे, त्या स्त्रियांना देखील पटेल याची खात्री नाही, असं काही चित्र समोर नव्हतं.
आणि त्याच्यामुळेच काय करावं लागत होतं की जेव्हा हे कार्य करायचं होतं तेव्हा अतिशय कठीण परिस्थितीतून पुढं जायचं होतं. त्यासाठी अतिशय शांत, सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलं तरच हे असी धाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल. आणि याची त्यांनी खुणगाट बांधली. वाक्प्रचार आलेला आहे, खुणगाट बांधणे ही निश्चय करणे. व महर्षी कर्वे यांनी स्त्रिया शिक्षित करण्याची खुणगाट बांधली की हे काम करत असताना अतिशय शांतपणे, इथं कुठेही अति घाई करून चालणार नव्हती किंवा आपल्याला फार अगदी कोणताही प्रक्षोभ होणार नाही हे पाहणं गरजेचं होतं. अतिशय सहिष्णू वृत्ती जी आहे इथं सारासार विचार करावा लागणार होता. आणि हे व्रत असी धारा व्रत होतं. म्हणजेच काय की हे व्रत एकदा हाती घेतल्यानंतर ते मध्ये सोडता येणार नव्हतं. हे व्रत पूर्ण करायचं होतं आणि हे व्रत पूर्ण करायचा असा त्यांनी निश्चय केला. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. म्हणजे हळूहळू काम होणार आहे हेही माहिती होतं, परंतु करायचंय हमखास, नक्की ते पूर्णच करायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं होतं. कारण हे कार्य करणं ही समाजाची गरज होती आणि त्याच्यामुळंच त्यांनी हे कार्य हाती घेतलं. नुसत्या अडीअडचणी येतील होतं, संपूर्ण समाजाच्या विरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. म्हणजे समस्या आल्या, अडीअडचणी आल्या तर आपण त्या सोडवू शकतो, परंतु इथं काय होता की संपूर्ण समाजाचा विरोध होता आणि समाजाचा प्रक्षोभ, समाजाचा विद्रोह आपल्याला सहन करावा लागणार आहे याची त्यांना जाणीव होती. आणि त्याच्यामुळेच काय होतं की हे एक आव्हान होतं, अतिशय कठीण असं हे आव्हान होतं आणि हे आव्हान पेलायचं असं महर्षी कर्वे यांनी ठरवलं. आणि असं केलं तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हेही कळत होतं. म्हणजे की त्यावेळी समाजानं ज्या परंपरा रूढी ठरवलेल्या होत्या त्याच्या विरोधात जाणं म्हणजे सगळा समाज जो आहे हा समाज आपल्याला गिळून टाकेल, म्हणजेच आपल्याला काय करेल, त्रास देईल, आपल्या विरोधात येईल, हे सर्व त्यांना माहिती होतं. तरी देखील हे आव्हान स्वीकारलं तरच समाज सुधारेल, तरच समाजाची प्रगती होईल, तरच देशाची प्रगती होईल हे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून समाजाच्या विरोधात जायला लागलं तरी चालेल, परंतु एक चांगली प्रथा, एक चांगली गोष्ट, एक चांगली कृती आपण करायची असं काय केलेलं होतं, महर्षी कर्वे यांनी ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी हे कार्य हाती घेतलं. की बघा, नेहमी रुळणारा रस्ता जो आहे त्याच्यावरून जाणं फार सोपं असतं, कारण का की त्याच्यामध्ये काटे कुठे नसतात, पायवाट असते आणि ती काय झालेली असते, तुडवली गेलेली असते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. पण एखादी नवीन वाट निर्माण करत असताना काय होत असतं रे, त्याच्यामध्ये काटे कुठे, अडचणी, दगड, धोंडे, अनेक नाना अडचणी येत असतात, नाना अनंत अशा अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आणि म्हणूनच या अशा वेळी फार काय होत असतो, त्रास होत असतो. आणि महर्षी कर्वे यांनी हा सर्व त्रास सहन केला आणि मग कुठेतरी स्त्रियांच्या शिक्षणाच्या कार्याची सुरुवात इथून झाली. मग कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे ते बघा. रमाबाई यांचे जीवन चरित्र आणि ईश्वरचंद विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हुरूप मिळणे, प्रेरणा मिळणे. मग याच्यासाठी त्यांनी आदर्श किंवा कोणापासून प्रेरणा घेतली तर पंडिता रमाबाई यांचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्यांचं जीवनचरित्र पाहिल्यानंतर एक नवीन उत्साह, एक नवीन प्रेरणा किंवा कशा प्रकारे समाजामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान देत असताना त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना कशा पद्धतीनं समाजामध्ये जात असताना त्रास झाला की
सहजासहजी पंडिता रमाबाईंना देखील हे जे स्वातंत्र्य आहे किंवा या ज्या गोष्टी आहेत ते सहजासहजी मिळाल्या नव्हत्या. समाजामध्ये त्यांना देखील काय करावा लागलेला होता, समाजाचा विरोध पत्करावा लागलेला होता. समाजाच्या विद्रोहाला त्यांना देखील सामोरं जावं लागलेलं होतं. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत यांचं जे जीवन कार्य आहे, यांचं जीवन कार्य हे देखील त्यांनी काय केलेलं होतं, त्यांचं जीवन कार्य वाचलेलं होतं. आणि त्यामुळेच काय केलेलं होतं की त्यांना यातून प्रेरणा मिळाली आणि आपल्यालाही अशा पद्धतीनं कार्य करायचं आहे आणि आपल्यालाही समाजाचा विरोध पत्करायचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून बघा विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. म्हणजेच काय रे, की अनेक ग्रंथ वाचले आणि ग्रंथ वाचल्यानंतर की आपण जे काम करणार आहोत त्यात काहीच वाईट नाही, त्यात काहीच चुकीचं नाही हे समाजाला दाखवून दिलं. आणि मग विधवा विवाह केला तर त्यात फार काही अगदी काय होणार आहे की समाजामध्ये फार त्रास समाजाला होणार आहे, समाजावर फार मोठं संकट येणार आहे, असं काहीही होणार नाही. की विधवा विवाह केल्यानंतर त्याच्यापासून काहीही त्रास होणार नाही हे समाजाला दाखवून देणं, यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला, त्यांनी ग्रंथ वाचले आणि लोकांना आपलं म्हणणं पटवून दिलं. कारण समाजाला हे म्हणणं पटवून देत असताना त्यांना काहीतरी असे पुरावे देणं आवश्यक होतं, त्यांना सांगणं आवश्यक होतं. आणि या सर्व गोष्टी ईश्वरचंद्रांनी केलेल्या होत्या. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. की कोणत्याही कार्याची सुरुवात काय करायची असते, स्वतःपासून करायची असते. महर्षी कर्वे यांनी काय केलं, एका विधवेशी विवाह, की जिचा पहिला पती मृत्युमुखी पडलेला आहे काही कारणामुळे आणि अशा वेळी तिच्याकडे वैधव्य आलेला आहे, मग तिचं जीवन नकळतपणे काय झालेलं आहे, अपुरच राहिलेलं आहे. आणि मग अशा वेळी तिनं तिच्या जीवनामध्ये हा आनंद जो आहे, कुटुंबाचा आनंद जो आहे, हा आनंद कायमच हरवून बसायचं का, हा प्रश्न होता. ही समस्या समाजापुढे फार मोठी होती. परंतु पूर्वी विधवा विवाह केले जात नव्हते. ही एक काय होती रे, अंधश्रद्धा होती, परंपरा होती. मग ही कुठेतरी मोडीत काढणं, ही खोडून काढणं, याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं फार महत्वाचं होतं. आणि मग आता या सगळ्या रूढी परंपरा बाजूला पडलेल्या आहेत. समाज एका नव्या यंत्रयुगात आलेला आहे किंवा समाजाची रूढी जी आहे ती घडी वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. हे सगळं आत्ताचं चित्र असल्यामुळं आपल्याला पूर्वीची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा अंदाज येत नाही. परंतु जर आपण पूर्वीची परिस्थिती पाहिली तर त्यावेळी समाजामधल्या या घातक परंपरा ज्या आहेत त्या समाजामध्ये एक प्रकारे काय करत होत्या, समाजाला मागे ओढत होत्या. समाज पुढे जात नव्हता, देश प्रगत होत नव्हता आणि म्हणून हे सगळं करणं, कोणीतरी पुढे येणं गरजेचं होतं. मग पुढे येण्यासाठी कोण हवं आहे, की ज्यांनी स्वतः एखादं कार्य केलेलं आहे तेच पुढे येऊ शकतात. की ज्यांनी काही केलेलं नाही त्यांच्यावर समाज विश्वास ठेवत नाही. की जेव्हा आपण एखादी कृती आपण चांगली करतो तेव्हा आपल्याला अधिकार असतो समाजाला सांगण्याचा, किंवा तेव्हा समाज आपल्यावरती विश्वास ठेवत असतो. तसं कर्वे यांनी स्वतः काय केलेलं होतं, एका विधवेशी विवाह केलेला होता आणि त्यामुळं इतरांना वस्तुपाठ, इतरांना आदर्श जो आहे आपला तो आदर्श घालून दिला. अन्यथा समाज काय म्हणाला असता, की फारच तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही करून दाखवा बरं. तर असं समाजानं सांगण्यापूर्वीच त्यांनी स्वतः केलं आणि त्यामुळे समाजाला त्याचं महत्व किंवा ते काय सांगता आहेत या सर्व गोष्टी हळूहळू पचू लागल्या, पटू लागल्या. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. की हे एक उदाहरण झालं. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासूनच करायची असते. मग ती एखादी शिस्त असेल, ते एखादं काम असेल, समाजातलं असेल, घरातलं असेल, बाहेरचं असेल, कोणतंही काम जे आहे छोटं असेल मोठं असेल, पण त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात काय करायची असते, स्वतःपासून करायची असते. म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. आणि त्यामुळं काय रे, की इतरांनी बोट दाखवली नाही, की नुसतंच सांगताय आणि करत काहीच नाही. तर त्यांनी स्वतः केल्यामुळं समाजही त्यांना काही बोलला नाही
आणि समाजानं त्यांचं म्हणणं ऐकलं. कारण त्यांनी असं केल्यानंतर समाजावर फार मोठं संकट आलं, फार मोठी विघ्न आली, असं काहीच झालं नाही. कारण असं काही होणारच नव्हतं की हा निसर्गाचा नियम आहे की एकानंतर एक दुसऱ्याने जागा घेणं, हा काय आहे, निसर्गाचा नियम आहे. आणि मग हा निसर्गाचा जो नियम आहे या नियमानुसार काय झालेला आहे रे, की या ज्या गोष्टी आहेत, या घटना ज्या आहेत, या व्हायलाच हव्यात, याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. पण हे समाजाला पटत नव्हतं आणि ते पटवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच काय केलेलं आहे, आपला आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि कॉलेजमध्ये गणित हा विषय ते शिकवत होते. विद्वत्तेचा ते महामेरू होते, म्हणजे प्रचंड विद्वत्ता त्यांच्याकडे होती आणि असं महान व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि त्यामुळं त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. धजणे म्हणजेच काय रे, की पुढे येणे. आणि त्यामुळं कोणीही त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला नाही. कारण विद्वत्ता असेल, आपल्याकडं काय असेल की एखादी गोष्ट करण्याची ताकद असेल, जर आपल्याकडे ज्ञान असेल आणि आपल्याकडं एखादं कार्य करण्याची क्षमता असेल, तर मग काय रे, की आपल्याशी वाद घालायला कोणी येत नाही. आणि जर आपल्याकडे क्षमता नसेल आणि जर आपण काय करू शकत नसू की प्रत्येक समस्येचं खंडन करत नसू, प्रत्येक समस्येचं उत्तर किंवा प्रत्येक अडचणींवर आपण मात करू शकत नसेल, तर मग काय रे, कोणीही उठेल आणि आपल्याशी वाद घालेल, कोणीही उठेल आणि आपल्याला काहीही म्हणेल. तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे की महर्षी कर्वे यांचा जो आदर्श आहे तो आदर्श आपण लक्षात ठेवायचा आहे. सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. बघा, सुज्ञ आणि अज्ञ दोन्ही मध्ये असणारा हाच फरक आहे की जो सुज्ञ समाज आहे तो काय करत असतो रे, की चांगल्या गोष्टींचा स्वीकार करत असतो, स्वागत करत असतो. परंतु अज्ञ समाज जो आहे, म्हणजे जो सुशिक्षित नाही, जो शिकलेला नाही, असा समाज जो आहे, हा समाज काय करत असतो, तर जे सत्पुरुष आहेत त्यांचा छळ करत असतो. आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचा कशा प्रकारे छळ समाजाने केलेला होता. कारण का, की सत्पुरुष जे आहेत, चांगली माणसं जे आहेत, ते समाजामध्ये काय करत असतात, चांगलं सांगत असतात. आणि समाजाला चांगल्या गोष्टी फारशा आवडत नाही. की एखादी वाईट गोष्ट जेव्हा होत असते तेव्हा त्याच्या पाठीशी असणारे पाठीराखे भरपूर असतात, पण चांगली गोष्ट, चांगलं काम करत असताना त्याचे पाठीराखे मात्र कमी असतात. आणि मग तेव्हाचा जो समाज आहे त्या समाजामध्ये तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याचा छळ करायचा, त्याला त्रास द्यायचा, अशाच पद्धतीचं वातावरण होतं आणि समाजाने तेच केलं. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. परंतु महर्षी कर्वे यांनी देखील समाजाला काय केलेलं होतं रे, माफ केलेलं होतं. ते देखील समाजामध्ये असं होणार आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं होतं आणि त्यामुळं क्षमाशील वृत्तीने ते प्रत्येक पाऊल टाकत होते. प्रत्येकाला सांगत असताना पुढची व्यक्ती ऐकणार नाहीच हे त्यांना माहिती होतं आणि मग त्याला माफ करूनच पुढे जायचं होतं. मग त्याच्याबद्दल राग धरून पुढे जायचं म्हटलं तर त्यांना समाजापर्यंत पोहोचता आलंच नसतं. की आपलं म्हणणं जे आहे हे आपलं म्हणणं समाजाला तेव्हा सांगायचं असतं, तेव्हा क्षमाशील वृत्ती, सहिष्णू वृत्ती या ज्या क्षमता आहेत, हे जे गुण आहेत ते आपल्याला अंगी बाळगूनच पुढे जाता येतं. तेव्हाच समाजामध्ये आपल्याला प्रगती करता येते, तेव्हाच आपण समाजाला आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो. कारण पुन्हा तेच आहे की रुळलेली वाट जी आहे तिथून जाणं सोपं असतं, पण नवीन मार्ग, नवीन वाट आपल्याला जेव्हा निर्माण करायची असते तेव्हा अडथळे येत आहेतच, काटे कुठे येणार आहेतच, हे लक्षात घ्यायचं असतं. आणि त्याच्यातून वाट जी आहे ही वाट शोधायची असते. त्याच्यातून आपल्याला काय करायचं असतो, मार्ग जो आहे हा मार्ग काढायचा असतो. आणि मग हा मार्ग काढत असताना क्षमाशील सहिष्णू वृत्ती जी आहे
ही वृत्ती अंगी बाळगणं फार महत्वाचं होतं. त्यांना छळवादी समाज वृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. म्हणजे हा जो समाज आहे हा असाच आहे की लोकांचा छळ करणं, चांगल्या व्यक्तींना त्रास देणं, आणि अजूनही आपण फारशी परिस्थिती बदलली अशातला भाग नाही. तुम्ही एखादं चांगलं काम करायला हाती घ्या, समाज तुम्हाला काय करणार आहे की त्रासच देणार आहे. की याच्यामध्ये समाजाची ही एक काय आहे रे वृत्ती आहे, आणि ही तर आपल्याला वृत्ती बदलायची आहे. आणि ही वृत्ती बदलत असताना मग असा छळ, असा त्रास सहन करावा लागणारच आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि मग महर्षी कर्वे यांना माहिती होतं, अंदाज होता की समाज आपल्याला सहजासहजी याला मान्यता देणार नाही, किंवा समाज सहजासहजी यातून आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. म्हणजे ही फक्त शब्दांनीच त्यांना त्रास सहन करावा लागला अशातला भाग नाही, तर त्यांना शारीरिक त्रास देखील तितकाच सहन करावा लागत होता. की त्यांना कधी कधी मारलं जात होतं, धक्काबुक्कीमध्ये त्यांचे कपडे फाटले जात होते, पण हे सगळं त्यांना काय करावं लागत होतं, सहन करावं लागत होतं. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. म्हणजे आता दररोज जर कपडे फाटत असतील तर दररोज नवे कपडे घेणंही शक्य नाही. मग अशा वेळी जिथं फाटलेलं आहे शर्ट किंवा कोट तिथं शिवायचं आणि पुन्हा समाजामध्ये उतरायचं, पुन्हा समाजाशी काय करायचं होतं की समाजाला तोंड द्यायचं होतं आणि समाजाला आपलं म्हणणं पटवून द्यायचं होतं. की आजही तीच वस्तुस्थिती आहे की जेव्हा आपण आपलं म्हणणं पटवून देत असतो किंवा चांगल्या गोष्टी सांगत असतो तेव्हा त्या सहजासहजी समाजाला, लोकांना पटत नाहीत. आणि मग त्या न पटल्यामुळे त्याच्यामधून कशा प्रकारे आपल्याला विघ्न आणता येतील याचा समाजामधली लोक फार विचार करतात. कारण का तर चांगला विचार करणारी लोक फार कमी असतात आणि वाईट विचार करणारी लोक फार समाजामध्ये जास्त असतात. मग या लोकांना आपलं म्हणणं किंवा आपल्या गोष्टी ज्या आहेत या त्यांना काय करायच्या असतात, सांगायच्या असतात, त्यांना पटवून द्यायच्या असतात. आणि मग अशा संकटांना, अशा समस्यांना सामोरं जाण्याची देखील तयारी ठेवावी लागते. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्या शाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. म्हणजे हे करत असताना की लोकांनी त्यांची ससे होलपट चालवली, म्हणजे त्यांना त्रास देणं, त्यांना कशा प्रकारे माघार घ्यायला लावता येईल, कशा प्रकारे ते आपल्या रस्त्यातून बाजूला होतील, असे अनेक नानाविध प्रयत्न केले गेले. परंतु ते त्रास देत आहेत म्हणून कर्व्यांनी कधी त्यांना शिव्या शाप दिल्या नाही की तुम्ही माझ्या कार्यात का अडथळा आणता आहात, मग मी तुम्हाला शिव्या देईन, अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी ठेवलं नाही. तर त्यांनी ना शिव्या शाप दिले ना आपल्या कार्यापासून विचलित झाले. म्हणजेच आपलं कार्य जे आहे हे कार्य अखंडितपणे विचलित होणे म्हणजे बाजूला झाले नाही, तर आपलं जे कार्य आहे हे आपलं कार्य त्यांनी अखंडितपणे चालू ठेवलं. आपल्याला आणि आपल्या तर संस्कृतीला संतांचा थोर वारसा आहे की संतांनी सुद्धा समाजामध्ये सद्वृत्ती जेव्हा काय केलेली होती, पसरवलेली होती, समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला लावलेला होता, तेव्हा समाजाने संतांना सुद्धा काय दिलेला आहे, त्रास दिलेला आहे. येशू ख्रिस्तांना सुद्धा फासावर चढवलं तेव्हा येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं की या लोकांना समजत नाहीये हे काय करतायत तर त्यांना माफ कर. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा काय केलं रे, ज्या समाजानं त्यांना वाळीत टाकलं, ज्या समाजानं त्यांना त्रास दिला त्या समाजाला काय कर, त्या समाजाचं भलं कर हे सांगण्यासाठी पसायदान दिलं. म्हणजे अशी थोर मंडळी आहेत, थोर संत आहेत, अशी परंपरा आपल्याला आहे. आणि या परंपरेचा आदर्श जो आहे, कित्ता जो आहे तो गिरवायचा आहे हे महर्षी कर्वे यांना माहिती होतं. आणि म्हणूनच त्यांनी आपलं जे कार्य आहे हे कार्य अखंडितपणे चालू ठेवलं. आपल्या कार्यापासून ते बाजूला झाले नाहीत, विचलित झाले नाहीत. जसे संत ज्ञानेश्वरांचा छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. म्हणजेच काय रे की संत ज्ञानेश्वरांनी जे साहित्य लिहिलेलं आहे
त्या साहित्यामध्ये कुठेही त्यांनी समाजानं मला त्रास दिला अशा पद्धतीचा उल्लेख केलेला नाही. कारण थोर व्यक्ती चांगल्या गोष्टी सांगतात, वाईट गोष्टी ज्या आहेत समाजानं जो आपल्याला त्रास दिलेला आहे तो स्वतःजवळ ठेवत असतात. कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. आणि मग महर्षी कर्वे यांचं जे आचरण आहे, यांची जी कृती आहे ती कशी आहे, संत ज्ञानेश्वरांच्या कृतीसारखीच आहे. आणि अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, इथंच आज थांबणार आहोत.